नमस्कार मैत्रिणींनो. तर आज माझ्या मुलांचा डबा आहे उपमा. तर मी स्वतः टीचिंग फील्डमध्ये आहे आणि मी हा व्हिडिओ फक्त अवेअरनेससाठी करते, म्हणजे पालकांना समजावून सांगण्यासाठी की मुलांना काय खायला द्यायला पाहिजे. तर उपमा आहे आमच्या नाश्त्याच्या डब्याच्या सुटीमध्ये आणि नंतर जेवणामध्ये आहे ही गवारची भाजी. याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून थोडी मी कोरड्या गोष्टी टिफिनमध्ये द्यायच्या नाही, कारण मुलांना खाव्याशा वाटत नाही, कारण त्यांना घाईघाई खायचं असतं. त्यामुळे नेहमी मी थोडीशी रस्सा असलेली भाजी, जी सांडणार पण नाही आणि मुलांना व्यवस्थित खाता येईल अशा पद्धतीची भाजी मी देते. आणि पोळी आहे आणि पोळीला आज तूप लावलेलं आहे. तर अर्धा चमचा तूप तरी लावायला पाहिजे एका पोळीला. आणि सॅलडमध्ये आज हे गाजर आहेत. तर असा आहे माझ्या मुलांचा डबा. तर मला हा प्रश्न नेहमी पडतो की पालक डब्यात चिवडा किंवा काहीतरी आपलं क्रीम बिस्किटं हे कसं काय देऊ शकतात. म्हणजे हे खूपच शॉकिंग आहे माझ्यासाठी. आमच्यासाठी तर म्हणजे आम्ही एकदम पॉयझनच समजतो या गोष्टी. आम्ही खातच नाही त्या गोष्टी. म्हणजे टाईमपास करून मुलं कधीतरी खातात, पण आमच्याकडे दिवसाची सुरुवात नाही होत त्या गोष्टींनी. आणि माझी मुलं ही पद्धतशीर खातात. म्हणजे जेव्हापासून बसायला लागली, तुम्ही समजा की 8 महिन्याची असल्यापासून माझी मुलं अगदी गवारच्या भाजीपासून तर सगळ्या भाज्या खातात. तुम्ही त्यांना जे चारणार तेच सवय पडते. त्यांना या सगळ्या गोष्टींची आठवण येते, कारण त्यांना तसंच खायची सवय आहे. तर कृपा करून मुलांना चांगलं खायला घाला. आणि आज जाताना थोडंसं ॲपल खाऊन जातील आणि एखादं खारीक वगैरे किंवा बदाम, असं खूप नाही, म्हणजे जेवढी त्यांना भूक आहे तेवढं. तर सगळ्यांना विनंती आहे, मुलांना चांगलंच खायला घ्यायला. मुलं खात नाहीत हा एक्सक्यूज देऊ नका. थँक्यू सो मच.